व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका हा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या दादर इथल्या इंदुरी चाट कॉर्नरला. सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेलमधील स्वयंपाकघरात इलेक्ट्रिक स्टीमर बसवले. गॅस तुटवड्याचा व्यवसायावरही परिणाम. मुंबईच्या काळबादेवी भागातील प्रसिद्ध ठाकर भोजनालय गॅस टंचाईमुळे बंद. या ठिकाणी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आवर्जून जेवायला येतात. मात्र भोजनालय गेल्या 4-5 दिवसांपासून बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील खाऊ गल्लीमधील हॉटेल्स बंद. ग्राहकांना नाश्ता आणि जेवण बनवणं अवघड. चुलीवर नाश्ता आणि जेवण बनवण्यास सुरुवात. सरकारनं हॉटेल्सना गॅस सिलेंडर देण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात गॅस टंचाईमुळे निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर. सिलेंडर मिळत नसल्यानं हिवरा आश्रममधील गुरुकुलातील 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर. बुलढाण्यातील हिवरा या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं भव्य स्मारक पाहण्यासाठी राज्यासह देशातून पर्यटक येतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. मात्र सिलेंडरच नसल्यानं महाप्रसाद देण्यासाठी आता अडचण निर्माण झाली आहे. पुण्यातील सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरात यंदा 136वा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार. उद्यापासून पुढचे 15 दिवस उत्सव सुरू राहणार. महाप्रसाद बनवण्यासाठी प्रशासनानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे. मंदिर प्रशासनाकडे पत्रातून मंदिर प्रशासनाची मागणी. गॅस टंचाईमुळे पंढरपुरातील इस्कॉनचं मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून बंद. मोजक्या भाविकांसाठी सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम वर्ध्यातील शाळांमधील माध्यान्ह भोजनावर. सिलेंडर नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. महाबळा येथील शाळेत चुलीवर जेवण शिजवलं जात आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा दूर करण्याची मागणी. हिंगोलीमध्ये गॅस तुटवड्याचा खानावळीवर परिणाम. मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ बंद. अनेक ठिकाणी चुलीवरती स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू. मात्र चुलीवर जेवण बनवण्यास वेळ लागत असल्यानं सर्व्हिसला वेळ. व्यवसायात 30 ते 40% घट. यवतमाळमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर रांगा. सिलेंडरची मागणी वाढली. पुरवठा कमी असल्यानं लोकांचा संताप. 8 दिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळेना. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही OTPसाठी प्रतीक्षा. जळगाव जिल्ह्यामध्ये छापा सत्रात 7 सिलेंडर जप्त. पारोळा, पाचोरा, यावल या ठिकाणी कारवाई. हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर सुरू होता. 4 दिवसात एकूण 204 ठिकाणी छापे. परभणी शहरातील LPG धारक रिक्षाचालक आजपासून संपावर. शहरातील 2 गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीनं गॅसचे दर ठरवले जात असल्याचा आरोप. या मनमानीच्या विरोधात चालक मालक ऑटो संघटनांकडून एकत्र येत जोरदार घोषणाबाजी. साताऱ्यातील कासार समाजाची युद्ध थांबावं यासाठी देवीसमोर विशेष प्रार्थना. 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कालिका देवी मंदिरात प्रार्थना. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजही सहभागी. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण महागणार. व्यावसायिक गॅस वेळेवर मिळत नसल्यानं श्रीखंडाचे दर 300 रुपयांनी आता 350 रुपये प्रति किलोवर. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाच्या पथकांकडून 188 ठिकाणी धाडी. हॉटेल रेस्टॉरंटमधून आतापर्यंत 53 गॅस सिलेंडर जप्त. तर गोंदियाच्या तिरोड्यात एकावर गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये महसूल विभागाचं धाडसत्र. एका रिसॉर्टवरती तहसीलदारांचा छापा. 7 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. युद्धग्रस्त इराणला भारताकडून मोठी वैद्यकीय मदत. इराणच्या भारतातल्या दूतावासानं आभार मानले. भारताच्या औषध मदतीचे व्हिडिओही पोस्ट केले. दयाळू भारतीयांचे आम्ही आभारी आहोत असा एक्स पोस्टमध्ये उल्लेख. इराणचा इस्रायलच्या तेल अवीव शहरावरती मोठा हल्ला. ग्रेटर तेल अवीव रेल्वे स्टेशनवरती हल्ला झाला. हल्ल्यामध्ये स्टेशनचं मोठं नुकसान. रेल्वे सेवाही ठप्प.
इस्रायलच्या हल्ल्यानं लेबनॉन हादरलं. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायलचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर मोठ्या इमारती जमीनदोस्त. हल्ल्यामुळे शहरात सर्वत्र धूर. युद्धामुळे पाकिस्तानात एलपीजी सोबतच तेलाचाही तुटवडा. पाकिस्तानातील पेट्रोल पंप अक्षरशः बंद. तेल टंचाईमुळे पाकिस्तानची 23 मार्चला होणारी लष्कराची परेडही रद्द. 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाकिस्तान सरकारची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.